आपण पाहतोय का घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, पण स्पष्टीकरण कोणतं कर्ज माफ करणार, या वर्षातलं करणार, मागच्या वर्षातलं करणार का, अर्ध करणार का, पूर्ण करणार का, सरसकट करणार, हे काही देवेंद्रजी सांगत नाही. आणि त्याच्यामुळे आत्ता पंचायत अशी झाली का जानेवारी फेब्रुवारी मार्च हे 3 महिने वसुलीचे राहतं आणि कर्ज भरण्याचे राहतं. हे जर कर्ज भरलं नाही, आता लोक असं म्हणतात का कर्ज मागायला गेलं का रे, ते देवेंद्रजीनं घोषणा केली ना, मग कसं काय कर्ज वसूल करताय तुम्ही. दोनों एकूण बँकवाले पण मेला आणि शेतकरी पण मरणार. 31 मार्चच्या आज जर कर्ज भरलं नाही तर हिंदू बांधव शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वेळ हिंदू शेतकऱ्यावर येईल. म्हणजे पुन्हा बटेंगे तो हिंदू किसान मरेगा, अशा प्रकारची व्यवस्था आता येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण पाहतोय का त्यांनी घोषणा केली 31 मार्चच्या आज जर कर्ज भरलं नाही तर 6% व्याज भेटणार नाही, माफी भेटणार नाही. आणि 6% व्याज माफी भेटली नाही तर व्याज वाढत जाईल, पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही, पुन्हा हिंदू शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागेल. वरते हिंदुत्ववादी सरकार आहे आणि खाली हिंदुत्ववादी सरकार आहे. मग जर याच्यात हिंदू शेतकरी मरत असन तर मग करायचं काय. त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. टप्प्याटप्प्यानं आम्ही व्यवस्थित समोर जाऊ. आंदोलन शांततेतच करू. सरकारनं राजकारण करू नये. केलं तर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या गरजेच्या आहे, त्याच्यावर लक्ष घालावं, यावर मीटिंग लावावी. नाही लावली तर मग आम्ही धीरे धीरे आंदोलन उग्र करू. बऱ्याच ठिकाणी आंदोलक अडवलं आहे. त्यांनी जर तिकडे सोडलं नाही तर मग इथंच आम्ही आमच्या पद्धतीनं समोर जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.